नमस्कार मित्रांनो, निराधार लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। एप्रिल महिना अखेर पावला, या संदर्भात एक शासन निर्णय सुद्धा आलेला आहे। तर या संदर्भात पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। हा एक महत्त्वपूर्ण GR आहे। या शासन निर्णयामध्ये जे लाभार्थी निराधार आहेत, तर यामध्ये कोणकोणते निराधार आहेत या संदर्भातील माहिती समजून घ्या। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत। अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे। या GR च्या माध्यमातून सांगण्यात आलेली जी माहिती आहे, माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। यामध्ये जे एप्रिल महिन्याचे पैसे जे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी हा GR घेण्यात आलेला आहे। यामध्ये बघा, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2025 चे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या GR च्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये जे लाभार्थी पात्र असणार आहेत, ज्यांचे आधार DBT ऍक्टिव्ह झालेले आहेत, अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पैसे पुढील आठवड्यामध्ये येणार आहेत। ही एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। या ठिकाणी बघा, प्रत्येक वर्ग करण्यात आलेली जे निधी आहे ते निधी सुद्धा या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहे। यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना व याच बरोबर इतर काही राज्य सरकारच्या योजना व केंद्र सरकारच्या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ती माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा। धन्यवाद।